नमस्कार. नमस्कार. मी नेक्सस रिव्होल्यूशन कंपनीतून आलो आहे, ऋषिकेश मस्के आणि हे बशीर मुजावर सर. आम्ही तुमच्या प्लॉटला आता व्हिजिट करतोय. तुमचं नाव सांगा काका. दिलीप दत्तात्रय रेडेकर. दिलीप दत्तात्रय रेडेकर, गाव यड्राव, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. हा प्लॉट कोणाचा आहे? जीवनधर बापूसाहेब मुरचोटे. हां, यड्राव जीवनधर बापूसाहेब मुरचुटे. हां, भाऊजी त्यांचा प्लॉट आहे. बरं, जे शामराव पाटील यड्रावकरांचे जावई. हां, त्यांचा प्लॉटवर आपण आता आलेलो आहे. आपण नेक्सस रिव्होल्यूशन कंपनीचे जे अमेझिंग किट आहे, बायो किट, ते या ऊसासाठी आपण देतोय ड्रिंचिंगसाठी. ही लावण किती दिवसाचे? खोडवा आहे. हा, खोडवं किती दिवसाचं? जानेवारी महिन्यातलं खोडवं आहे. आजची तारीख किती आहे? आज तारीख 16 16/9/2024 रोजी आपण आज किट देतोय. उद्या तुम्ही पाणी सोडताना त्याला ते ड्रिंचिंग करा. बरोबर. आता हा ऊस किती कांडीवर ऊस आहे जरा मोजून दाखवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 जवळपास 16 कांडी ऊस आता आहे. बरोबर. ठीक आहे. आता हे एक ड्रिंचिंग झाल्यानंतर परत एक 15 ते 20 दिवसाच्या अंतरानंतर परत एकदा ड्रिंचिंग करा. म्हणजे 2 ड्रिंचिंग झाल्यानंतर आपण 45 दिवसाच्या अंतरानंतर ह्या प्लॉटला परत एकदा पुन्हा एकदा व्हिजिट करूया. त्यानंतर तुम्हाला जो रिझल्ट येतोय, आला तरी आला म्हणून सांगा, नाही आला तरी नाही आला म्हणून सांगा. जे आहे सत्य परिस्थिती सांगा. ओके. नमस्कार. नमस्कार. माझं नाव ऋषिकेश मस्के. मी नेक्सस रिव्होल्यूशन कंपनीमधनं आलोय आणि हे आपले सहकारी बशीर मुजावर सर शिरडोनहून आलेत. मी रायबागहून आलेलो आहे. सर, आपलं नाव सांगा. दिलीप दत्तात्रय रेडेकर. दिलीप दत्तात्रय रेडेकर, यड्राव, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. बर. ओके. हे शेत जीवनधर बापूसाहेब मुरचुटे. जीवनधर बापूसाहेब मुरचुटे. हा, हे यड्रावकरांचे भाऊजी. यड्रावकर जे आमदार आहेत, राजेंद्र पाटील यड्रावकरांचे भाऊजी. त्यांचं शेत मी करतो. बरं. ते औषध मी वापरलं आता 2 महिने झाले. 2 महिन्यापूर्वी जे आपण त्यावेळी तुम्हाला हे नेक्सस रिव्होल्यूशन कंपनीचं आपण जे अमेझिंग बायोकिट दिलं होतं, त्याची तुम्ही आळवणी फवारणी केला? नाही, आळवणी केली नुसती. फक्त आळवणी केला. एवढ्या मोठ्या ऊसाला आम्हाला शक्य झालं नाही, होत नाही. त्याच्यामुळे आम्ही पाण्यावाटी दिलं, मी आळवणी केली. त्यावेळेची काय अवस्था होती आणि आता काय फरक पडलाय जरा त्यावेळेला ऊसाची हे खालचे जे जेवढे त्यांनी औषध द्यायच्या अगोदर होती ते बारीक होतं. त्यावेळी किती कांडे ऊस होता? त्यावेळेला 17 कांडी ऊस होता. 17 कांडी ऊस होता म्हणजे वाड्यात. बर. वाड्यात होता. 17वी कांडी वाड्यामध्ये होती. आणि आता वाड्यात आता आहे बघा 28. आता जरा कांड्या मोजून दाखवता परत काय फरक पडलाय बघूया किती दिवसात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 म्हणजे वाड्यात 28वी कांडी आहे. बर. आणि काय काय बदल जाणवते तुम्हाला? ह्या ज्या कोंबड्या आहेत, ज्या वेळेला मी औषध घेतलं त्यावेळेला एक वीत होत्या. एक वीताच्या एक वीत म्हणजे कोंब काढाल तर एक वीत होत्या. बरोबर. तर आता ह्या 2 महिन्यात म्हणजे 3-4 कांड्या तुमच्या डोक्याच्या वरती गेलाय आता. डोक्याच्या वरती गेल्या 3-4 कांड्या तयार झाल्यात. आणि आता ह्या बघा, हे ऊस ज्या वेळेला मी औषध घेतलं त्यावेळेला 1 कांडीवर होतं. त्याची जाडी आणि भरपूर झाली. म्हणजे आता सर्रास म्हणजे कोंब जे आहे ते सगळे चांगले ऊस तयार झाले. ऊस तयार झाले. 3-4 कांडी ऊस तयार आहे आता. बरोबर. त्याच्यामुळे हे औषध घेतल्यामुळे तुम्ही समाधानी वाटले. बर. मग तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय संदेश देऊ शकता? इतर शेतकऱ्याला मी आता जे मला भेटेल त्यांना तेच सांगालोय की बाबा तुम्ही मी वापरलेलं औषध घ्या. का तर खर्च कमी आणि उत्पादन जास्त. म्हणजे आपल्या नेक्सस रिव्होल्यूशन कंपनीचं जे तंत्रज्ञान आहे ते शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे, की जेणेकरून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होतोय आणि उत्पादनामध्ये भरघोस वाढ होते. बरोबर. आपलं रासायनिक खर्च पहिल्या वर्षी आपण 50% पर्यंत कमी करू शकतो. बरोबर. इतक्या चांगल्या आणि एवढ्या स्वस्त दरामध्ये हे आपलं अमेझिंग बायोकिट जे मिळते, त्याच्याने तुम्ही समाधानी आहात? समाधानी. नमस्कार. चालेल.